मित्रांनो हा आहे नंदी आणि हा नंदीचा मालक दिलीप बाळाराव शेटपालवी कोसले गावचे सरपंच आणि हा त्यांचा बैल मोत्या 3838. आपण आहे ना आता त्यांची एक इंटरव्ह्यू घेऊ, छोटीशी मुलाखत घेऊ. आता त्यांचा गुलाल बिन झालेला आहे, आपण त्यांची थोडी ना मुलाखत घेऊया. चला तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे मोत्या बैलाचे मालक दिलीप बाळाराव शेटपालवी कोसले गावचे सरपंच. तर आपण त्यांना आता विचारूया. प्रथम पहिले त्यांना क्वेश्चन करूया की हा बैल तुम्हाला कुठून भेटला म्हणून. हा बैल आम्हाला किनगाव राजा म्हणून तिथून भेटलेला आहे. कुठून? किनगाव राजा, बुलढाण्यावरून. आणि कशी काय ओळख झाली या बैलासोबत तुमची? या बैलासोबत आमची ओळख झाली. आमचा मित्र म्हणून रामभाऊ देसले खेड्याकरांचा, तो बैलांचा मास्टर आहे आणि त्या बैलांच्या बद्दल त्याला सांगण्याचा प्रश्न येतच नाहीये. तो त्याने आम्हाला फक्त बैलाची माहिती दिली का असा बैल आहे, सरपंच आपल्याला घ्यायचा आहे. तर मग त्याला काय करायचा, तर बोललो चालेल, तुमची इच्छा आहे ना, तुम्हाला बैल जर आवडतोय ना तर 100% आपण बैल त्याला घेऊया. तर त्याप्रमाणे त्याच्या सांगण्यावर आम्ही बैल घेतलेला आहे. तर अजून एक असा प्रश्न होता की बैलाची खरेदी काय होती आपल्या? बैलाची खरेदी म्हणजे आम्ही मुमागी त्याला किंमत दिलेली आहे, मुमागी किंमत दिलेली आहे. काय बघून तुम्ही असं त्याच्यामध्ये काय बघितले की तुम्हाला वाटलं की हा आपला पुढे नाव मोठा करेल आणि आता करत पण आहे? आम्हाला असं वाटलं का आमचा रामभाऊ दिसले वेलेकरचे बैलांच्यातला एक मास्टर आहे, त्याला असं बैलांच्या बाबतीत कुठलाही बैल असू दे त्यांनी फक्त एकदा बघितला ना का तो बैलाची पारख करण्यामध्ये त्याचा कोणी हात नाही धरू शकत. आणि त्याला असं जजमेंट आहे हा बैल 100% मालकाचं नाव करेल. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं हा बैल आपल्याला 100% पुढे जाऊन आपलं नाव करेल. आणि त्यांनी फायनलला 2-3 टाइम गटामध्ये बघलेला होता, त्याला 2-3 टाइम गट पास झाले. फॉर्च्युनरचा मैदान पण खेळलेला आहे बैल. हो, उत्कृष्ट असा पळणार आहे. मी पण त्याचा एकदा पळ बघितलेला आहे, 1 नंबर उत्कृष्ट असा पळतोय बैल. तर अजून एक आता आजचा पहिला कोण होता? आजचा पहिला धागावाल्यांचा मन्या होता. धागा कोणासोबत होती शर्यत? कोणासोबत जमली होती? शेवट आमची मथुर सोबत होती, पिसवली, कल्याण पिसवली, मथुर यांचा होता. तर आहे ना कितीसाठी जमली होती? काय रक्कम काय होती? रक्कम आमची 21,000 होती. 21,000 2 बादल्यांची होती. अरे वा, तर गुलाल तर भेटलेला आहे. हो, 100%. काय आता मन काय करतंय तुमचं? काय असं वाटतंय की आज बैल म्हणजे आपल्या पंचकुशीला आपल्या कोसल्या गावाचा नाव झाला म्हणजे बस झाला. आपल्याला दुसरा काय वाटत नाही. आणि मित्रांची हाऊस याच्यासाठी मला आनंद आहे, बाकी काही नाही. हे सर्व आपले तुम्ही बघू शकता आपल्या सोबत आहेत, सगळे मित्र आहेत. आणि सगळे मी पण बघितलेलं आहे, स्वतः बघितलेलं आहे. बैलासाठी खूप मेहनत घेतात, त्याच्या खाण्यापासून त्याच्या राहण्यापासून सगळा त्याला नदीवर घेऊन जाणं, पोहणं, सगळ्या गोष्टींमध्ये सगळे सहभागी असतात, खूप मेहनत घेतात. काहीच करायला लागत नाही आपल्याला, बैलाच्या बद्दल काहीच करायला लागत नाही. तर आणि अजून एक आहे, तर आपला ड्रायव्हर आहे का आपल्या सोबत? ड्रायव्हर आपला गाडी हाकलायला गेला, ड्रायव्हर म्हणून आहे आपला संकेत ड्रायव्हर. पादीरपाड्याचा तोच आहे का? फिक्स आहे ना? फिक्स आहे. हो, त्याला असं काही गरज लागत नाही कुठली, पण त्याला आपण कधी पण कुठे पण अड्ड्यामध्ये असला ना तर आपण त्यालाच बसवतोय. हो, त्याच्याशिवाय उत्कृष्ट पळवतो बैल. 100% त्याच्या आवाजाने बैल पळतोय. आवाजाने बैल पडतो. एक कसा नाता असतो बैलगाड्या, जो ड्रायव्हर आहे त्याचा आणि एक बैलाचा एक नाता असतो, बरोबर. तसाच याचा आणि त्याचा पण एक नाता असणार. नातं झालं. जिथे जिथे मोत्या बैल असतो तिथे तो भले गाडीवर कोणी पण ड्रायव्हर असला तरी तो मोत्याजवळ येतोय. हा ना, त्याचा एक असा विषय झाला. आणि बाकीचा आपली मित्रमंडळी आपल्या गावात राहतात, तुम्ही बघतोय नरेश आहे, भरत आहे, पप्पू आहे, दादा आहे, डबल काकाचे आपले काका आहेत, अजून या शर्ती करता आलेले आहेत. आज संतोष आहे तो बाकी सगळंच बघतोय. अजून एक शर्यत जमलेली आहे की नाही? अजून कसं काय पुढे चाललाय? पुढचा आता नाव तर घेत नाही, पण आमचा असा प्लॅन चाललाय, बघूया कोणतं नाव असेल तो छोटासा फिरवायचा तयारी आहे. नाव फिरवायचा. हो, आम्हाला पण बघायला आवडेल, पब्लिकला पण बघायला आवडेल. तर आपल्या सोबत आहेत नरेश दादा विषय. तर त्यांना आपण विचारू की हा पैरा कसा होता? पैरा असा जुळून आलेले आमचा एक मित्र अशोक गोगरगाव यांनी शर्यतीमध्ये बघितलेला बैल. त्यांना सांगितलं हा बैल आपल्या बैलाला चालेल. मग त्यांना डायरेक्ट विचारलं, पण त्या माणसाही सुद्धा एका शब्दावर आपल्याला बैल लगेच शर्यतीला दिला. असा जुळून पैरा आलेला आहे. आमचं एवढं दुर्दैव आहे की आम्ही थोड्यासाठी हुकलोय. तर कसा पळाला बैल? दोन्ही किती अंतरामध्ये काढली बैल? शर्यत मागे असताना सुद्धा पुढे निघलेले, मध्ये लेवल केली आणि पुढे आल्यावर पुढे निघाला. म्हणजे धाग्यावर काय गेम काढलेली? धाग्यावर गेम काढली. आतापर्यंत किती बैलांनी शर्यती काढलेल्या आहेत? आतापर्यंत मला वाटतं जवळजवळ 17-18 शर्यती झाल्या. 17-18 शर्यती झालेल्या आहेत. अजून एक प्रश्न असा असेल तुमच्यासाठी की पुढचा पैरा कसा असेल? पहिले नेक्स्ट पैरे आमचे असे आहेत का आमचे जे सहकारी आहेत जेवढे पण आहेत ते आम्ही मिळून जुळून करणार. मिळून जुळून मिळून जुळून सगळे एकत्रच आहे. सगळे एकत्र. म्हणजे एक असं आपण बोलू शकत नाही हा सरपंचाचा बैल आहे, हा पूर्ण तुमच्या ग्रुपचा मिळून एक मिळून जुळून. तर लवकरच आपल्या पुशेगावचं मैदान पण होणार आहे. हो, त्या मैदानासाठी काय तयारी असणार आपल्या? बघू, अजून तर तयारी नाहीये,
पण बघूया पायरा जसं भेटेल तसं करूया. तर मग अजून एक प्रश्न असा होता की या बैलाची म्हणजे खाणं कसं काय आहे, कसं म्हणजे काही गोष्टी असतात ना स्पेशल, असा की काय खायला घालता तुम्ही नाही त्याच्या? खायला काय एकदम तो माणसात बैल असतो, जे आपल्या तुम्ही हा. शेण डाळ हेच वगैरे, बाकी काय करणार. आणि बैलाचा स्वभाव कसा सांगा? बैलाचा स्वभाव म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी कोणाला मारलेलं तर नाही, मारलेला आणि नाहीये. मारेल असं पण वाटत नाही आम्हाला. हा ना, देखना असं रूप आहे, तुम्हाला मी दाखवतो. बैल बघू शकता तुम्ही, आणि हा बैलासोबतचा ग्रुप आहे, एवढा मोठा ग्रुप आहे. आणि हा बैलाचा असा उत्कृष्ट असा बैल आहे, त्याची हाईट तुम्ही बघू शकता, उंच असा आहे, भक्कम आहे एकदम. आणि बैलाला पळ असा आहे की तुम्ही बघितल्यानंतर तुमची ताण बुक तर हारणारच आहे. खतरनाक असं काम आहे.